मोबाईलच्या मायाजालात हरवलेल्या मुलांमध्ये विराज देसाईचा नवा आदर्श. 6वीत शिकणाऱ्या पुणेकर मुलानं सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प. आजच्या मोबाईल सोशल मीडियाच्या जगात अनेक लहान मुलं आभासी दुनियेत गुंतलेली दिसतात. मात्र याच पिढीतून एक प्रेरणादायी उदाहरण पुढे आलंय. पुण्याचा अवघा 11 वर्षाचा विराज अजिंक्य देसाई, ज्यानं नुकतेच एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. पुण्यातील मार्केट यार्डमधील प्रेमनगर सोसायटीत राहणारा आणि उंटरीतील संस्कृती स्कूलमध्ये इयत्ता 6वीमध्ये शिकणारा विराज गिर्यारोहणाच्या दुनियेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतोय. हिमालयात 5364 मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प त्यानं यशस्वीरित्या सर केलाय. ही मोहीम केवळ साहसी नव्हे तर त्याच्या समन्वयक मुलांसाठी प्रेरणादायी ठरतेय. या मोहिमेची आखणी SL ॲडव्हेंचर या संस्थेनं केली होती. एकूण 130 किलोमीटर अंतरच्या या ट्रेकमध्ये उणे 15 अंश सेल्सिअस तापमान, ऑक्सिजनचा अभाव आणि ॲक्यूट माउंटन सिकनेसचा धोका अशा अनेक अडचणी होत्या. मात्र त्यावर मात करत अत्यंत संयम, शिस्त आणि धैर्य दाखवत विराजनं ही मोहीम पूर्ण केली. या साहसासाठी विराजला मार्गदर्शन मिळालं ते 2023 मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या लहू उगाडे यांचं, जे SL ॲडव्हेंचरचे संस्थापकही आहेत. विराज हा केवळ गिर्यारोहक नाही तर एक बहुआयामी खेळाडू आहे. राजे शिवाजी क्लाइम्बिंग वॉल इथं अमोल जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्ट क्लाइम्बिंगचे प्रशिक्षण, गनिमी कावा संकुलात केशव सरांकडून लाठीकाठी व शिवकालीन युद्धाचं प्रशिक्षण हे सारं त्याच्या कौशल्याला अधिक भर देतात. सह्याद्रीतील 25 पेक्षा अधिक ट्रेक्स आणि केवळ 8 वर्षाच्या 1800 फूट उंचीवरून कोकण कड्यावरील रॅपलिंग यावरून त्याचं साहस आणि तयारी दिसून येते. शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक संतुलन जपण्यासाठी विराज शास्त्रीय संगीताचं शिक्षणही घेत आहे. मंजिरी खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा संगीत अभ्यास त्याला तणावमुक्त ठेवतो. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीला विराज सारखा मुलगा एक नवा मार्ग दाखवतोय, साहस, शिस्त आणि कलेचा. त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्र न्यूज मराठीतर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.